बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उऱ्हा येथील शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। उऱ्हा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र यापैकी एक शिक्षक नियमितपणे शाळेत येत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे। शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने पालकांनी यापूर्वी 2 ते 3 वेळा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते। मात्र या निवेदनांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे। अखेर संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन सुरू केले। शाळेला तातडीने शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जोपर्यंत शाळेसाठी शिक्षकाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन शिक्षकांचा प्रश्न कधी सोडवणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। वेदांत तुकाराम पाटील म्हणजे आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, पण आमच्या शाळेत एकच शिक्षक येता, त्याच्यासाठी आम्ही अडी आलतो। काय सांगितलं? म्हणजे आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, आमच्या शाळेत एकच शिक्षक येता, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो। आमच्या इथं अगोदर 3 शिक्षक होते। आमच्या शाळेला म्हणजे चांगली परंपरा लागू आहे। आमच्या इथे नवोदयाला दरवर्षी 2-3 विद्यार्थी जायचे, पण आता काय झालं की त्यांची जे बदल्या झाल्या त्यावेळेस 3 शिक्षक आले, पण 3 शिक्षक आले पण मुळात फक्त रुजू झाले 3, त्यातले 2च येत होते आणि एक शिक्षक येत नव्हते मंगलवर्ष म्हणून। आता आमच्या इथे एक शिक्षक पट संख्या कमी झाले, तर हे दुसरे शिक्षक कंटिन्यू यायला पाहिजे। त्यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला शिवसाहेबांकडे आलो होतो, कारण आम्ही अगोदर पण येऊन गेलो, त्यांनी आमच्याकडे सुद्धा कानाडोळा केला आणि अगोदर पाठवलं नाही। त्यामुळे आम्हाला आज सर्व पालक मुलांना घेऊन म्हणजे त्रास घ्यावा लागला आणि बुलढाण्यात त्यांच्याकडे यावं लागलं। आज आम्हाला त्यांनी समजा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही उद्यापासून त्या सरांना तुमच्या शाळेवरती पाठवतो, एवढी आमची त्यांच्याकडे मागणी होती। म्हणजे ते नेहमीच मुलांच्या भवितव्यासाठी एक शिक्षक असल्यामुळे त्यांना शिकवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे 1 ते 5 वर्ग आहे। 1 ते 5 वर्ग असल्यामुळे एक शिक्षक कसे शिकवणार? भरपूर मुलांचं समजा शिक्षण त्यांना भेटत नाही पाहिजे तसं, मुलांची ओरड आहे घरी, त्याच्यामुळे बरेचसे पालक बाहेरगावी मुलं टाकत आहे। आमच्या शाळेची चांगली गुणवत्ता असल्या कारणामुळे शाळेचं नाव आहे अगोदरपासूनच, आणि आता हे शिक्षण नसल्यामुळे एकच शिक्षक असल्यामुळे त्यांना पाहिजे तसं शिक्षण भेटत नाही। त्यामुळे आम्ही आज समजा सर्व पालक वर्ग मुलं त्यांना घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांकडे आलो होतो।